आणि पुत्रे मी सर्व गुणी, जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळा आली. ग्रंथात ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18. आणि पुत्रे मी सर्व गुणी, जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळा आली. माणसाची सर्वात मोठी श्रीमंती जर काय असेल तर ती आहे पोटी चांगली अवला देणे, पोटी सात्विक अवला देणे. काय बोललो मी? माणसाची सर्वात मोठी श्रीमंती जर काय असेल तर ती आहे पोटी चांगली अवला देणे, पोटी सात्विक अवला देणे. प्रत्येक बापाची इच्छा असते की माझा मुलगा सर्व गुण संपन्न निघावा, माझा मुलगा माझ्यापेक्षा काकणभर सरस निघावा, माझ्या मुलानं सर्व गुणात मला जिंकावं. आणि त्यातली त्यात श्रीमंत दुष्ट दुराचारी बापाची तर ही फार इच्छा असते की माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा. पण अशा बापाची ही इच्छा पूर्ण होत नाही. यावरच थोडंसं चिंतन मांडायचं आहे की का त्याची इच्छा पूर्ण होत नाही. श्रीमंत दुष्ट दुराचारी बाप हमेशा इच्छितो की माझा मुलगा माझ्यापेक्षा गुणवान निघावा, सर्वगुण संपन्न निघावा. आणि म्हणून तो आपल्या मुलाला मोठमोठ्या शाळा कॉलेजामध्ये शिकायला ठेवतो. असाच एक श्रीमंत बापाचा मुलगा कॉन्व्हेंटचं शिक्षण पूर्ण करून परत येत होता. मुलानं बापाला फोन केला, डॅडी माझं शिक्षण संपलंय, डिग्री मिळाली आहे आणि मी गावी परत येत आहे, मला बस स्टँडला घ्यायला या. बाप खुश झाला. कॉन्व्हेंटचं शिक्षण पूर्ण केलंय, मुलगा गावी निघालाय, बापाला फोन केलाय, डॅडी मला घ्यायला या. बापाला वाटलं आता मुलगा आल्यावर मी निश्चिंत होईल. काय होईल? निश्चिंत होईल, सगळ्या मुलाच्या हवाली करेल आणि मी निश्चिंत होईल असं बापाला वाटलं. बाप बस स्टँडला मुलाला रिसीव्ह करायला गेलाय. मुलगा गाडीतून उतरलाय. खाली उतरल्या उतरल्या सिगारेट पेटवली, हातात सिगारेट, आणि झुरका मारत मारत बापाच्या तोंडावर धूर सोडलाय आणि म्हणतो, हाय डॅड, हाऊ आर यू. मुलगा बापाला म्हणतो, कॉन्व्हेंटला शिकलेला, हाय डॅड, हाऊ आर यू. बाप अर्धा खचला, अर्धा. हाय डॅड, हाऊ आर यू, सिगारेट ओढत ओढत बाप अर्धा खचला. बापाच्या हातात हात दिलाय, बापाने हातात हात दिलाय. पोराने एवढ्या जोरात हात हलवला, एवढ्या जोरात हात हलवला की बापाचा खवाटाचा आऊट, बापाचा खवाटाचा आऊट. बाप मनात म्हणतो, मला वाटलं होतं पोरगा परत आल्यावर मी निवांत होईल, निश्चिंत होईल. निश्चिंत झालो नाही, पण माझी निश्चिती झाली, माझी निश्चिती झाली. श्रीमंत बाप आहे पण दुष्ट दुराचारी आहे. फार मोठी स्वप्न रंगवतो की माझा मुलगा माझ्यापेक्षा काकणभर सरस निघावा, पण हे त्याचं स्वप्न साकार होत नाही, फलद्रूप होत नाही. असं का व्हावं? बाप चांगला असो वाईट असो, प्रत्येक बापाची इच्छा असते माझा मुलगा माझ्यापेक्षा सर्वगुण संपन्न निघावा. अहो, माणसाला वाटतं यात काय नवले, देवालाही वाटतं. काय बोललो मी? माणसाला वाटतं माझा मुलगा माझ्यापेक्षा काकणभर सरस निघावा, सर्वगुण संपन्न निघावं, हे माणसाला वाटतं, यात काय नवले, हे देवालाही वाटतं. म्हणून दानवराज चवीत बोलतात, आणि पुत्रे मी सर्वगुणी, जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळा आली. शारंग पाणी म्हणजे कृष्ण परमात्मा. बापाला वाटतं माझा मुलगा माझ्यापेक्षा सर्वगुण संपन्न निघावा, हे माणसाला वाटतं, यात काय नवले, भगवान कृष्णालाही वाटत होतं.
माझा मुलगा माझ्यापेक्षा काकणभर सरस निघावा, सर्व गुण संपन्न निघावा. आणि भगवान कृष्णाच्या जीवनात ते फलद्रूप झालं. म्हणून दानावर याच वेळीत बोलतात आजच्या प्रमाणाच्या, तरी ते शारंग पाणी फळा आली. भगवान कृष्णाच्या जीवनात ते फलद्रूप झालं. माणसाला वाटतं माझा मुलगा माझ्यापेक्षा सरस निघावा, यात काय नवले. देवालाही वाटतं माझा मुलगा माझ्यापेक्षा सरस निघावा. आणि ही गोष्ट भगवान कृष्णाच्या जीवनात फलद्रूप झाली, हे ज्ञानोबा बोलतायत. अर्जुन देवाचा मित्र होता, अर्जुन देवाचा शिष्य होता. मी जिथे जिथे देव शब्द वापरेल तो भगवान कृष्णासाठी वापरलाय असं गृहीत धरायचं. अर्जुन देवाचा मित्र होता, अर्जुन देवाचा शिष्य होता आणि भगवान कृष्ण विश्वाचा पिता या नात्याने अर्जुन भगवान कृष्णाचा पुत्रही होता. कृष्ण परमात्मांचा बाप म्हणले आम्ही सगळे त्याचे पुत्र झालो, त्या नात्याने अर्जुनही भगवंताचा पुत्र झाला. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की तैसे देवाची शक्ती पार्थ देवासी बहुती परी माने स्तुती गौरव असे. भगवान कृष्णाच्या कृपेनेच अर्जुन भगवान कृष्णापेक्षा जास्त बलवान होता आणि याचा आनंद भगवान कृष्णाला व्हायचा. तैसे देवाची शक्ती पार्थ देवासी बहुती परी माने स्तुती गौरव असे. भगवंतानं आपली सगळी शक्ती अर्जुनाच्या ठिकाणी ठेवली. भगवंताच्या कृपेने, देवाच्या कृपेने अर्जुन देवापेक्षा जास्त बलवान होता आणि अर्जुनाची स्तुती केली की अर्जुन कृष्णापेक्षा बलवान आहे, याचा आनंद कृष्णाला व्हायचा. माझा कृष्ण माझ्यापेक्षा बलवान आहे. तरी ते शारंग पाणी फळा आली. लहान बाळ आहे, 2 महिन्याचं, भूक लागली, रडतंय, जीव कासावीस झालाय. आईनं मांडीवर घेतलंय, बाळाला स्तनपान केलंय, बाळाच्या पोटात दूध गेलंय, बाळ खेळू लागलं. पोट बाळाचं भरलंय, आनंद आईला आहे. आईच्या पोटात दूध गेलं का, रडतंय बाळ, कासावीस झालंय बाळ, आईने स्तनपान केलंय, बाळाला पाजलंय, दूध बाळाच्या पोटात गेलंय, पोट बाळाचं भरलंय, आनंद आईला आहे. का, आता बाळ खेळू लागलं. पोट बाळाचं भरलंय, आनंद आईला आहे. शिष्य गुरुपेक्षा वरचढ निघाला, आनंद गुरुला आहे. पुत्र बापापेक्षा वरचढ निघाला, आनंद बापाला आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराणे तरी ते शारंग पाणी फळा आली. प्रत्येक बापाची इच्छा असते माझा मुलगा माझ्यापेक्षा काकणभर सरस निघावा, बाप से बेटा सवाई, सर्व गुण संपन्न निघावा. माणसाला वाटतं यात काय न बोललं, देवालाही वाटतं आणि देवाच्या जीवनात ते फलद्रूप झालं अर्जुनाच्या रूपाने. तैसे देवाची शक्ती पार्थ देवासी बहुती परी माने स्तुती गौरव असे. आम्ही अपेक्षा करतो, प्रत्येक बाप अपेक्षा करतो माझ्या पोटी उत्तम संतान यावी, सर्वगुण संपन्न संतान यावी. पण इच्छा करूनही अशी संतान पोटी येत नाही का, प्रश्न उभा राहतो. का अपेक्षा करू नये का, याच्यावरच थोडंसं चिंतन मांडायचं ज्ञानोबाच्या उभ्यातून. आणि त्यातले त्यात जो श्रीमंत आणि दुष्ट दुराचारी बाप असतो त्याची तर फार इच्छा असते माझ्या पोटी सर्व गुण संपन्न अवलाद यावी, पण ती फलद्रूप होत नाही, असं घडत नाही. असं का होतं, याचं कारण असं आहे. ज्ञानोबा लिहित आहेत जगात 3 प्रकारचे माणसं आहेत, सात्विक, राजस आणि तामस. प्रकाराचे 3 तुकामने केले जन. कुठल्या तरी गुणात मनुष्यबद्ध असतो या 3 पैकी. समाजामध्ये सत्वगुणी मनुष्य जर मरण पावला तर तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. माझ्या ओव्या बारकाईने ऐका आणि चिंतनाकडे बारकाईने लक्ष द्या. समाजात कुठेही सत्वगुणी मनुष्य जर मेला तर जेव्हा तो जन्म धरतो तेव्हा तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. नरबरा बोलतात म्हणून गोमटे या तया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा किया तिगा. सात्विक मनुष्य मेलाय, सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. माऊली बोलते म्हणून गोमटे या तया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा किया तिगा. तो गोमटा आहे. गोमटा हे संबोधन सात्विक माणसाला केलंय. गोमटे या तया जावळी असे धनंजया. जावळी, एखाद्या बाईला जर 2 मुलं झाले त्याला आपण काय म्हणतो, आवळी जावळी.
जोडी मुलं झाली. म्हणजे काय झालं? आवळी जावळी. जावळी शब्दाचा अर्थ होतो जोडी. आवळी जावळी झाली म्हणजे जोडी झाली, दोन झाले. ज्ञानोबा बोलतात गोमटया तया जावळी असे धनंजया. त्या गोमट्या, सात्विक मनुष्य मेलाय, आयुष्य भोगलंय, म्हातारा झालाय आणि सत्वगुणात वाढलाय, सत्वगुणात मेलाय. सात्विक मनुष्य मेला तर त्याला सत्वगुणी बापाचीच जोड लागते. गोमटया तया जावळी असे धनंजया. त्याला जावळी म्हणजे जोड. त्याला कोणाची जोड लागते? सत्वगुणी बापाचीच जोड लागते आणि सत्वगुणानेच लागते. दानावरा बोलतात ना तरी इथीचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दिवाच की. इथे एखादी बत्ती लावली किंवा कंदील लावला आणि ती बत्ती घेऊन जर आपण मांजर सुंब्याला गेलो तर इथेही तो दिवाच आहे आणि मांजर सुंब्यातही दिवाच आहे. ना तरी इथीचा दिवा नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दिवाच की. अरे इथे लावलेला दिवा तुम्ही मांजर सुंब्याला नेला, इथेही दिवा तिथेही दिवाच. सत्वगुणी मनुष्य मेला, या जन्मातही सत्वगुणीच, पुढच्या जन्मातही सत्वगुणी. या इथीचा दिवा, बीडचा दिवा मांजर सुंब्यात दिवाच आहे, तर या जन्मात जो सत्वगुणी मरतो पुढच्या जन्मातही सत्वगुणानेच जन्म धरतो आणि तो सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. म्हणून ज्यावेळेस समाजामध्ये सत्वगुणी मनुष्य मरतो तो सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म धरतो. आता रजोगुणी मनुष्य मेला तर तो रजोगुणाने रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. म्हणून व्यापाराचे हाती उसंतू दिहान राहती, तैसियाचे पांती जुंपीज येतो. दानावर आहे. व्यापाराचे हाती रजोगुण चंचल असतो, व्यापारी वृत्ती असते, छंदिक वृत्ती असते. माझंही माझं आणि तुझंही माझं. धनाचा अतिशय छंद, सगळ्या जगाचं धन मला मिळावं अशी छंदिक वृत्ती म्हणजे रजोगुण. ज्याला परद्रव्य परणारीचा अभिलाष असतो तो रजोगुणी असतो. अतिशय हावरा स्वभाव, माझ्या पत्रवेचा भात माझा आणि तुझाही माझाच, ही जी वृत्ती असते ती रजोगुणी असते, चंचल वृत्ती. सगळ्या जगाचं धन मला मिळावं. तमगुणी मनुष्याची ओळख ज्ञानोबा सांगतात की तमगुणी मनुष्य कसा ओळखायचा. माऊली बोलते आणि काही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. अंधार पडल्यावर सगळ्या जगाला दुःख होतं, वाटतं घरात जाऊन झोपावं. पण एकच प्राणी असा आहे की ज्याला अंधाराने आनंद मिळतो आणि ते घुबड. अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. घुबडाला जसं अंधाराने आनंद मिळतो तसं दुष्कृत्य केल्यावर ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमगुणी असतो. दुसऱ्याचं वाईट केल्यानं ज्याला आनंद मिळतो तो तमगुणी असतो. समोर मारामारी लागली, सत्वगुणी मनुष्य असेल, एक माणूस दुसऱ्या माणसाला मारतोय, एक दुसऱ्याला भारी पडलाय, बदाड बदाड बदडतोय. सत्वगुणी मनुष्य असेल, सत्वगुणी दयाळू असतो, परोपकारी असतो, भगवत भक्ती करत असतो, मुखात नाम धारण केलेलं असतंय, जगासाठी जगत असतो, परोपकारी असतो. जेवढे चांगले सद्गुण तो सत्वगुण असतो. मारामारी लागली, सत्वगुणी मनुष्य बाजूला उभा आहे, सत्वगुणी मनुष्य मध्ये पडेल, त्या माणसाला विनंती करेल, ए बाबा मारू नको, मारू नको, वेळ येईल तर मी तुझी माफी मागतो पण मारू नको. दयाळू आहे, सत्वगुण दयाळू असतो, परोपकारी असतो. मध्ये पडेल, त्याचा हात धरेल, एखादा ठोका खाईल प्रसंगी पण भांडण सोडेल, लांबून पाहणार नाही, भांडण सोडेल. हा सत्वगुण आहे, परोपकार असतो. हा याला मारायला मारू नको, हा दया असते, दयाळू असतो सत्वगुण. सत्वगुणी मनुष्य मध्ये पडून भांडण सोडेल. रजोगुणी मनुष्य जर बाजूला असेल आणि भांडण चाललंय, हा लांबून तमाशा बघेल, मारू द्या आपल्याला काय करायचंय, हाणू आणलं तर डोळे झाकील, बाजूला उभा राहील, मध्ये पडायचा नाही. तमगुणी मनुष्य बाजूला उभा असेल तर तिकडे ठोका पडला की इकडे उडी मारील, वाह क्या मजा आ रहा है, हान हान म्हणेल. अरे हाताने काय हाण, तो लाकडाने हान, हान ठोक्याकनेच उडी मारील. दुष्कृती चित्त उल्हास आहे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. दुष्कृत्यानं ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमगुणी असतो. हाणायला ना हान, त्या हाणण्यातही मजा लुटतो तो तमगुणी असतो. दुसऱ्याचं वाईट केलं ज्याला आनंद मिळतो तो तमगुणी असतो. आपण सत्वगुणाबद्दल बोललो. सत्वगुणी मनुष्य मेला तर सत्वगुणाने सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. आपला विषय हा होता की रजोगुणी मनुष्य मेला
तर तो रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. म्हणून व्यापाराचे हाती उसंतु ध्यान राहती, तैसियाचे पांती जुंपी जेतो. कुठं जुंपल्या जातो? धनाभरा बोलतात. कुणाच्या पंक्तीला जुंपतो? तैसियाचे पांती जुंपी जेतो. कुणाच्या? व्यापाराचे हाती उसंतु ध्यान राहती. ज्याला घडीचा विसावा नाहीये अशा व्यापारी बापाच्या पोटी जन्म घेतो. चंचल वृत्तीचा बाप रजोगुणी मनुष्य मेला. कर्मजडाचे ठाई किंबुना होय देई, रजोगुणाचे डोही बुडवून निमे. रजोगुणाने पुन्हा रजोगुणाच्या डोहात बुडतो. रजोगुणी मनुष्य मेला तर रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. चंचल वृत्ती, व्यापाऱ्याची संगत लागते. तमोगुणी मनुष्य मेला तर तो तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. नानाबारा बोलतात, तैसे तमाचे लोथे बांधुनी संकल्पाते, देह पडे मागवते ते तमाचेची होय. ना तरी राई पण बीजी साठवून अंग तेजी, ते विरुडे ते तुझी मग गोठी असे का? मोहरीचं बी लावलं, मोहरीचं झाड आलं, पुन्हा त्याला मोहरीच तयार झाली, ते बी लावलं, पुन्हा मोहरीचं झाड, पुन्हा मोहरीचं बी, ते बी लावलं, मोहरीचं झाड, पुन्हा मोहरी. हा क्रम जसा कधी संपत नाही तसा तमोगुणी मेला. तमोगुणानं तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. ना तरी राई पण बीजी साठवून अंग तेजी, ते विरुडे ते तुझी गोठी असे का? या वरच्या चिंतनावरून एक गोष्ट लक्षात येते, ही जर वाक्य फिरवली, सत्वगुणी मनुष्य मेला तर तो सत्वगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. रजोगुणी मनुष्य मेला तर रजोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. तमोगुणी मनुष्य मेला तर तमोगुणी बापाच्याच पोटी जन्म घेतो. हे विधान मी मांडलंय. ही जर वाक्य फिरवली तर याचा सरळ अर्थ होतो की बाप ज्या गुणात बद्ध आहे त्या गुणाची अवलाद त्याच्या पोटी येते. आर यू गेटिंग इट? काय बोलते कळतंय? सत्वगुणी मनुष्य मेला तर सत्वगुणी बापाच्या पोटी जन्म घेतो. हे वाक्य फिरवलं तर सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणीच अवलाद येते, रजोगुणीच्या पोटी रजोगुणी येते, तमोगुणीच्या पोटी तमोगुणी येते. बाप ज्या गुणात बद्ध आहे त्या गुणाचा आत्मा त्या बापाचं घर शोधत येतो आणि त्या बापाच्या पोटी जन्म घेतो. म्हणून ज्ञानोबा बोलतायत, गोमटया तया जावळी तशीच जोड लागते. गोमटया तया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा की आती गा. बाप ज्या गुणात बद्ध आहे त्या गुणाची अवलाद संतती त्या बापाच्या पोटी येते. रजगुण तमोगुण हा दुष्ट असतो, विकारी असतो, दुराचारी असतो. आणि मग ज्ञानोबा आहे तुकोबारा यांच्याकडे बोट करतायत त्या रजगुणी तमोगुणी माणसाकडे आणि बोलतायत, मी काय वाक्य केले? बाप ज्या गुणात बद्ध आहे त्या गुणाची अवलाद पोटी येते. तमोगुणी असेल तर अवलाद तमोगुणी, रजोगुणी बाप असेल तर अवलाद रजोगुणी. आणि यांच्याकडे बोट केले रजोगुणी आणि तमोगुणीकडे तुकोबारायने. आणि तुकोबाराय बोलले, झोडा झोडगीचे पोटी फळे विजेती करंटी. रजोगुणी तमोगुणी झोड असतात म्हणले, दुराचारी असतात, झोड असतात. आणि महाराज बोलले, झोडा झोडगीचे पोटी फळे विजेती करंटी. झोडाच्या पोटी झोडच येतं म्हणले, जसं मोळाच्या पोटी केरसुने. ग्रामीण भागात एक म्हण आहे, नदीच्या किनाऱ्यावर एक लोहाळा उगवलेला असतो, मोळ म्हणतात त्याला, आणि त्याच्यापासून झाडू बनवतात. एखादा गलिच्छ मनुष्य असेल तर त्याला संबोधन करतात, मोळाच्या पोटी केरसुने. मोळाच्या पोटी येईल काय म्हणले? झाडू. ही मोळाच्या पोटी केरसुने. झोडा झोडगीचे पोटी फळे विजेती करंटी. रजोगुणी तमोगुणी हे जोड असतात आणि म्हणून या जोडाच्या पोटी झोडच अवलाद देते. ते तुकोबाराय बोलतायत, झोडा झोडगीचे पोटी फळे विजेती करंटी. बीज करंट आहे म्हणून अवलाद करंटी आहे, बाप झोडे म्हणून अवलाद झोडे. झोडा झोडगीचे पोटी फळे विजेती करंटी. पुढे तुकोबारायच बोलतायत, तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. चव्हाण साहेब खळखळ हसले. राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. जो राम नाम घेत नाही त्याला गाढव म्हटलं नाही. वाक्य नीट आहे का? राम नाम घेत नाही त्या पुत्राला गाढव म्हटलं नाही तुकोबारायने. त्याची गाढव माता पिता, त्याचे मायबाप गाढव आहेत म्हणले का? ते रामनाम घेत नव्हते म्हणून रामनाम न घेणारी अवलाद पोटी आली, झोडा झोडगीचे पोटी. तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. याच्या उलट तुकोबारायच बोलतायत, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. जो आपल्या हिताच्या ठिकाणी, आत्महिताच्या ठिकाणी जागा आहे, मोक्षाच्या ठिकाणी जागा आहे, जो मुखानं रामनाम घेतोय त्याला धन्यता नाही, धन्य माता पिता तयाची.
जो रामनाम घेत नाही तो गाढव नाही, त्याची मायबाप गाढव. जो रामनाम घेतो तो धन्य नाही, त्याची मायबाप धन्य. धन्यता मायबापाला आहे, धन्यता मायबापाला आहे. आणि म्हणून आपल्या पोटी चांगली अवलाद यावी असं वाटत असेल तर सर्वस्व शास्त्र सांगतंय आम्ही नामधारी असावं. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. कुळ शुद्ध ठेवायचं ना. चांगली संतान पोटी यावं वाटतं ना. चांगली संतान पोटी येणं ही केवळ मायबापाची श्रीमंती नाहीये, ही देशाची श्रीमंती आहे. ही देशाची श्रीमंती आहे. देश म्हणजे दगडमाती नव्हे, देश म्हणजे दगडधोंडे नव्हे, देश म्हणजे देशातील सद्गुणी आणि सात्विक माणसं होय. देशाची श्रीमंती, तुमची तर श्रीमंती वाढेलच चांगली संतान पोटी आल्यावर, पण चांगली संतान हीच देशाची संपत्ती असते. आणि कुळाची आणि देशाची संपत्ती वाढवायची असेल तर चांगली अवलाद पोटी यावी असं वाटत असेल तर आधी आम्ही चांगलं व्हावं, आम्ही सात्विक व्हावं. म्हणून तुकोबाराय बोलले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. मायबापाचं बीज शुद्ध असावं. बाप ज्या गुणात बद्ध आहे त्या गुणाची अवलाद पोटी येते. आणि म्हणून मी बोललो की देश म्हणजे देशातील दगडमाती नव्हे, देश म्हणजे देशातील सद्गुणी माणसं, देशातील सात्विक माणसं. हा भारत देश म्हणजे काय? प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारत, अर्जुन म्हणजे भारत, पितामह म्हणजे भारत, निवृत्तीनाथ म्हणजे भारत, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भारत, तुकोबाराय म्हणजे भारत, नामदेवराय म्हणजे भारत, अर्जुन म्हणजे भारत, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत, संभाजी महाराज म्हणजे भारत, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत, विवेकानंद म्हणजे भारत, चाकरवाडीचे दादा मौली म्हणजे भारत. काय भारत? गुरुवारी जगन्नाथ पवार म्हणजे भारत, लोकमान्य टिळक म्हणजे भारत, महात्मा गांधी म्हणजे भारत. भारत देश म्हणजे देशातील दगडमाती नव्हे, देश म्हणजे देशातील सद्गुणी माणसं, देशातील सात्विक माणसं. आणि सात्विक माणसं तेव्हाच देशात जन्म घेतात जेव्हा मायबाप सात्विक असतात. आणि म्हणून पोटी चांगली संतान येणं ही केवळ मायबापाची श्रीमंती नव्हे, तर ही देशाची श्रीमंती आहे. ही देशाची श्रीमंती आहे. देश म्हणजे देशातील सद्गुणी पुरुष. आणि असा सद्गुणी पुरुष जन्माला घालायचा असेल तर मायबाप सद्गुणी असावेत, मायबाप सात्विक असावेत. आणि मग ज्ञानोबा बोलतात की ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. मायबाप नामधारक आहेत, अवलाद नामधारक, नातू नामधारक, पंतू नामधारक वगैरे वगैरे, पुढच्या पिढ्यानं पिढ्या नामधारकच अवलाद पोटी येते. आणि नामधारक अवलाद पोटी आली की पिढ्यानं पिढ्या कुळ शुद्ध राहतात. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो बाप चांगला असो वाईट असो, त्यातली त्यात वाईट बापाची तर फार अपेक्षा असते. माझं पोरगं MBBS ला लागावं. हे मॅट्रिकला 4 बार नापास झालंय. बाप मॅट्रिकला 4 बार नापास होतो, पण लबाडीचा पैसा जवळ असतो. त्याला वाटतं माझं पोरगं पहिल्या नंबरला MBBS ला लागावं. नाही लागत. ज्ञानोबा बोलले बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, आत्मया जीवाची संधी वसवीत असे. बुद्धीची जागा दाखवतात ज्ञानोबा. बुद्धिवान कोण असतं? बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी. बुद्धीचा विकास कुठून आहे? सत्वगुणातून. तुमच्या अंगात सत्वगुण असेल तरच बुद्धीचा विकास आहे. बुद्धी चंचल आहे. बुद्धीचा विकास सत्वगुणातून, आणि सत्वगुणाचा विकास हरिनामातून. ज्याच्या मुखात हरिनाम तो सात्विक, जो सात्विक तोच बुद्धिवान. आणि म्हणून मेडिकलला लागणारे, शास्त्रज्ञ होणारे सगळे सात्विक मायबापाची लेकरं असतात, झोडाची नाही. झोडा झोडगीची पोटी फळे भिजेती करंटी. बुद्धिवान अवलाद पोटी यावी तर तुम्ही सात्विक असावं लागतं, कारण बुद्धीचा विकास सत्वगुणातून आहे. ज्ञानोबा बोलतात बुद्धी हे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी. मुखात हरिनाम, मनुष्य सात्विक. मनुष्य सात्विक तरच बुद्धीचा विकास, आणि तुम्हाला हवी तशी संतान, बुद्धिवान संतान. आणि म्हणून बाप चांगला असो वाईट असो अपेक्षा करतो माझा मुलगा सर्वगुण संपन्न निघावा, माझ्यापेक्षा काकांवर सरस निघावा, सर्व गुणात माझ्या मुलाने मला जिंकावं.
पण श्रीमंत दुष्ट दुराचारी बापाची ही इच्छा पूर्ण होत नाही. का? कारण बाप ज्या गुणात बद्ध आहे त्याच गुणाची अवलाद, त्याच गुणाचा आत्मा तुमचं घर शोधत येतो आणि तशाच आत्म्याची तुमची जोड लागते. तुम्ही रजोगुणी तमोगुणी, तर रजोगुणी तमोगुणीच अवलाद पोटी येणार आणि रजोगुण तमोगुणी दुष्ट आणि दुराचारी असतात. आणि म्हणून अवलाद पोटी चांगली यावी. मी असं विधान केलं सुरुवातीला की माणसाची सर्वात मोठी श्रीमंती जर काय असेल तर पोटी चांगली अवलाद येणं, पोटी चांगली संतान येणं. याच्यासारखी दुसरी श्रीमंती नाहीये जगात. माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती जर काय असेल तर ती आहे पोटी चांगली अवलाद येणं, पोटी सद्गुणी अवलाद येणं, सर्वगुण संपन्न अवलाद येणं. आणि म्हणून अशी सर्वगुण संपन्न अवलाद पोटी यावी असं वाटत असेल, सात्विक अवलाद पोटी यावी असं वाटत असेल तर आधी मायबापाला सात्विक बनावं लागेल. आणि सात्विक बनण्यासाठी मुखामध्ये हरिनाम धारण करावं लागेल. मुखात हरिनाम तर जीवनात सत्वगुण, जीवनात सत्वगुण तर पोटी सात्विक अवलाद. आणि मग तुमची सर्वगुण संपन्न पुत्रप्राप्तीची इच्छा निश्चित रूपाने फलद्रूप होईल. की ज्ञानोबाराजे बोलतायत की आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली. अरे माणसाला वाटतं माझी अवलाद माझ्यापेक्षा सरस निघाव, यात काय नवले, देवाला हे वाटतं म्हणले. आणि अर्जुनाच्या रूपाने देवाच्या जीवनात फलद्रूप झालं. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली. अवलाद चांगली पोटी यावी वाटतं, तुम्ही सात्विक असा. मुखात नाम, तुम्ही सात्विक, तुम्ही सात्विक निश्चित पोटी सात्विक अवलाद येईल. तुम्ही ज्या गुणात बद्ध त्या गुणाची अवलाद पोटी येईल. तशीच जोड लागते. रजोगुणी तमोगुणी माणसाला मुलगा झाला की समजून घ्यावं त्यांनी आपला वैरी जन्माला आला. माझं वाक्य नीट आहे का चव्हाण साहेब? रजोगुणी तमोगुणी माणसाला मुलगा झाला की त्यांनी समजून घ्यावं आपला वैरी जन्माला आला. कबीर महाराज बोलले बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये. काय म्हणतात कबीर महाराज? बुरी नजर वाले, ते ट्रकवरचं नाही, तेरा मुख आला, तिकडं नाही जायचं आपल्याला. बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये और वो बड़ा होकर तेरा खून पिये. संत कबीर. ए बुरी नजर वाले, तमोगुणी रजोगुणी म्हणले, तमोगुणी रजोगुणी बोट केलंय. हे तमोगुणी रजोगुणी माणसानो तुम्ही बुरी नजर वाले आहेत म्हणले. कबीर महाराज म्हणतात बुरी नजर वाले, तमोगुणी रजोगुणी, बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये, बच्चा जिये और वो बड़ा होकर तेरा खून पिये. संत कबीर. पण रजोगुणी तमोगुणी अर्थात श्रीमंत दुष्ट दुराचारी बापाला मुलगा झाला की समजून घ्यावं त्याचा वैरी जन्माला आला. वैरी. तुम्ही म्हणाल कसं काय मोठे साहेब, डॉक्टर मोठे साहेब तुम्ही असं कसं काय म्हणता? बोलू आपण या विषयावर. रजोगुणी तमोगुणी माणसाला मुलगा झाला, समजून घ्या वैरी जन्माला आला. रजोगुणी तमोगुणी मनुष्य याला परद्रव्य परनारीचा अभिलाष असतो. याला दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री फार आवडते. परद्रव्य परनारी याचा अभिलाष. व्यभिचारी असतात रजोगुणी तमोगुणी माणसं. आणि म्हणून पोटी ही व्यभिचारीच अवलाद येते. रजोगुणी मनुष्य अधर्मानं वागतो आणि अधर्मानं जगाचं धन लुटतो. आणि अधर्मानं जर तुम्ही धन लुटलं आणि घरात आणलं तरी अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी तुमच्या मागे 5 शत्रू सोडते. काय विधान केले मी? रजोगुणी मनुष्य अधर्मानं धन मिळवतो आणि अधर्मानंच वागतो. अधर्मानं धन मिळवलं तर या अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी तुमच्या पाठीमागं 5 शत्रू सोडते आणि या शत्रूच्या मार्फत धनाचा नाश करते आणि लक्ष्मी निघून जाते. आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा. अर्थात धर्मानं धन मिळवलं, नीतीने धन मिळवलं, धर्मानं धन मिळवलं तर धर्मच त्या धनावर कवच म्हणून बसतो आणि त्या धनाचं रक्षण करतो. नाथ बोलतात भागवतात, जयाचे द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होईशीन तेच लक्षण हरी सांगे. धर्मानं धन मिळवलं, धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि त्या धनाचं रक्षण करतो.
अधर्मानं धन मिळवलं, अधर्मच त्या धनाचा नाश करतो आणि तुम्हाला भिकायला लावतो. रजोगुणी मनुष्य, तमोगुणी मनुष्य अधर्मी असतो, अधर्मानं धन मिळवतो. आणि या अधर्माच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी त्या अधर्मी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. नाथ बोलतायत भागवतात, हे 5 शत्रू कोणते? दायाद, चोर, राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. 5 शत्रू सोडते. लक्ष्मीने शपथ खाल्ली आहे, जिथे माझा नवरा कृष्ण उभा असेल तिथेच मी उभी असेल, इतरत्र कुठेही उभी राहणार नाही. आणि कृष्णाने शपथ खाल्ली की जिथे नीती आणि भक्ती आहे फक्त तिथेच मी उभा असेल. बघा, जिथे कृष्ण नीती आणि भक्तीपाशी उभा आहे, माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. जिथे भक्ती आणि नीती आहे तिथे कृष्ण उभा आहे, आणि जिथे कृष्ण उभा आहे तिथे लक्ष्मी उभी आहे. अधर्मी माणसानं जर लबाडीने लक्ष्मी आपल्या घरात आणली तर घरात आणल्या लक्ष्मी अगोदर त्या घरात शोध घेते, माझा नवरा या घरात कुठं आहे का, गुप्त रूपानं. या खोलीत जाते, त्या खोलीत जाते, त्या खोलीत जाते, सगळ्या घराचा डोंडाळा घेते. पण घर अधर्मी माणसाचं आहे, लबाड माणसाचं आहे. अधर्मी माणसाच्या जीवनात भक्ती नाही, नीती नाही, म्हणून तिथं कृष्णाचा वास नाही. आणि कुठल्याच खोलीत, कुठल्याच घरात गुप्त रूपानं कृष्ण दिसत नाही. आणि लक्ष्मी तर शपथ खाल्ली की थांबले तर कृष्णापाशी, इतरत्र कुठं नाही. तो श्रीकृष्ण राव जेत ते तर लक्ष्मी. तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेत ते तर लक्ष्मी. ज्ञानोबर आहे, जिथे माझा श्रीकृष्ण राजा तिथेच मी, इतरत्र कुठे थांबणार नाही. तो श्रीकृष्ण राव जेत ते तर लक्ष्मी. हिला अधर्मानं आणलंय, ही घरात शिरते, तिला हात नाही, पाय नाही, बोले, तिला आणलंय पिशवीत घालून लबाडीने, पण आल्या घरात डोंडाळा घेते, माझा कृष्ण घरात कुठे दिसतोय का. सगळं घर डोंडाळते, कुठेच कृष्ण दिसत नाही. का? घर लबाडाचं आहे, अधर्माने आणलंय. लबाडाचं घर आहे, लबाडाच्या मनात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून कृष्णाचा गुप्त रूपाने वास नाही. कृष्ण घरात दिसत नाही म्हणून लक्ष्मी स्थिरावत नाही. ती म्हणते मला निघून जायचं. तिने शपथ खाली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे, मी स्थिरावेल तर फक्त माझा मुकुंद कृष्ण त्याच्याजवळ, इतरत्र नाही. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे, मुकुंद कृष्णापाशी स्थिरावेल, इतरत्र नाही. पण मुकुंद कृष्ण घरात दिसत नाही गुप्त रूपानं. का? घरात नीती नाही, भक्ती नाही, लबाडाचं घर आहे, घरात नीती नाही, भक्ती नाही, म्हणून देव नाही म्हणून लक्ष्मी थांबत नाही, निघून जायचंय. कसं जायचंय? लक्ष्मी त्या अधर्मी माणसाच्या जीवनात 5 शत्रू सोडते. दायाद, चोर, राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. पहिला शत्रू दायाद. नाथ बोलतायत भागवतात, दायाद. दायाद या शब्दाचा अर्थ होतो पोटी नालायक अवलाद येणे. म्हणून मी विधान केलं सुरुवातीला की रजोगुणी तमोगुणी माणसाला पुत्र झाला, मुलगा झाला, समजून घ्यावं त्याचा वैरी जन्माला आला. म्हणून मी विधान केलं होतं, ज्याने अधर्मानं धन घरात आणले त्याच्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी 5 शत्रू सोडते. तो पहिला शत्रू आहे दायाद. आम्हाला वाटतं देवाला काय दिसतंय, देव बोळ्यानं दूध पितो, तो कुठं बघायला आलाय, है ना? तुम्हाला वाटतं देव बोळ्याने दूध पितो, तो कुठं बघायला आलाय? नरबरा बोलले, हे गगनाहून जुने परमानी साने, आगवेची आगवेपणे देखत असे. नरबरा आहे, परमात्मा कसा आहे म्हणले, गगनाहून जुना आहे, परमाणून बारीक आहे, आणि एका वेळी जगात सर्वत्र पाहू शकतो. आगवेची आगवेपणे देखत असे. हे गगनाहून जुने परमाणून साने, आगवेची आगवेपणे देखत असे. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून का, परमात्मा तुमच्याकडे बघत असतो, त्याची नजर तुमच्यावर असते. आणि म्हणून आम्हाला वाटतं आम्ही आणली पिशवीत घालून लबाडीने हरामी, तर कुठं देव बघायला आलाय? हा, देव तर देवळात राहिला, देव कुठं बघायला आलाय?
पण देवाने विधान केलंय की अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती कदा न चढे कोणाचे हाती हे साधक जाणती संज्ञा. अद्रष्ट म्हणजे नशीब. नशिबापेक्षा फुटकी कवडीही अधिक तुम्हाला मिळणार नाही आणि मिळवलीच लबाडी तर ती टिकणार नाही. अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, नाथ बोलतात भागवतात. अद्रष्टा वेगळी अनुभरी, मातीच्या कणा इतकी सुद्धा अधिक श्रीमंती तुम्हाला लाभणार नाही नशिबाच्या व्यतिरिक्त. नशिबात आहे तेवढंच मिळेल, अधिक मिळणार नाही आणि मिळवलंच लबाडी तर टिकणार नाही. हे 5 शत्रू लक्ष्मी मागे सोडते. त्यातला पहिला शत्रू आहे, म्हणते काय शायरनी म्हटले, नस भाग्य से पहले और समय से ज्यादा करा पूर्ण, किसी को कुछ भी नहीं मिलता. अद्रष्टा वेगळी अनुभवी प्राप्ती कदा न चढे कोणाच्या हाती हे साधक जाणती संज्ञा. नाथ भागवतामध्ये नशिबाशिवाय फुटकी कवडी अधिक मिळणार नाही आणि मिळवलीच लबाडीने, करप्शनने, भ्रष्टाचाराने तर लक्ष्मी म्हणते मी टिकू देणार नाही. पन्हाळातून आलं मोरीतून गेलं असं करेल म्हणते. ती 5 शत्रू मागे सोडते. त्यातला पहिला शत्रू आहे दायाद. दायाद म्हणजे पोटी नालायक अवलादीने. लक्ष्मी आपल्या अवलादीला वाईट बुद्धी फोडते, दुर्बुद्धी फोडते आणि तुमचा पैसा वाईट मार्गात खर्च करायला लावते आणि लक्ष्मी निघून जाते. का? शपथ खाल्ली, जिथं कृष्ण तिथंच मी. लबाडाचं घर आहे, नीती नाही, भक्ती नाही म्हणून कृष्ण नाहीये, कृष्ण नाही म्हणून मला राहायचं नाही, निघून जायचं कसं? लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, वाईट मार्गात पैसा खर्च करायला ते निघून जाते. थांबेल तर कृष्णापाशी, इतरत्र नाही. घरात कृष्ण नाही, गुप्त रूपानं, लबाडाचं घर आहे. नीती नाही, भक्ती नाही म्हणून कृष्ण नाही, कृष्ण नाही म्हणून मला राहायचं नाही, निघून जायचं कसं जायचं? अवलादीला दुर्बुद्धी फोडते. पहिला शत्रू. अवलादीला बाई बाटली ताटली इकडे झुकवते, वाममार्गात पैसा खर्च करायला त्याने निघून जाते. आणि बापाचं सर्वात मोठं दुःख जर काय असेल तर आपल्या डोळ्यापुढं आपली अवलाद वाईट वागणे. याच्या एवढं मोठं दुःख नसतंय. बाप कुठलंही दुःख सहन करल, पण आपली अवलाद जर आपल्या डोळ्यापुढे वाईट वागू लागली, नंगानाच करू लागली तर बाप झुरून अर्ध्या आयुष्यात मरतो. गुडघ्यात मान घालून रडतो, गुडघ्यात मान घालतो आणि पोराला म्हणतो, अरे पोरा, या धनाचं असं वाटोळ नको करू. काय बोलतोय? अरे पोरा, या धनाचं असं वाटोळ नको करू. हे धन मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत. अरे धन मिळवण्यासाठी मी लय लोकांचे मुंडके मोडलेत, याचं नको असं वाटोळ करू. पोरग म्हणतं, जरा थांब, आता तुझंच मुंडकं मोडायचं बाकी आहे. जरा थांब, जरा थांब, तुझंच मोडायचं बाकी आहे. पोटी नालायक अवलादीने ही बापाला अधर्मानं वागल्याची फेड असते. अधर्मानं वागल्याची ही परत फेड असते. माणसाला वाटतं कुठं देव बघायला आला, आणि कशाचा देव आणि कशाचा धर्म, कशाचं देव आणि कशाचं धर्म. जरा दाम काढतो. पोरगं तुझी मान पिरगाळतं कोंबड्यासारखी, जरा दाम काढतो. आणि बाप झुरून अर्ध्या आयुष्यात मरतो. बाप कशाचंही दुःख सहन करल, पण पोटी नालायक अवलादी आली आणि आपल्या डोळ्यापुढे जर नंगानाच करू लागली तर बापाला हे दुःख सहन होत नाही. बाप झुरून अर्ध्या आयुष्यात मरतो. कारण बाप जगतो तो केवळ अवलादीसाठी, दुसरा उद्देशच नाही जगण्यामध्ये. जीवनातून अवलाद बाजूला करा, बाप टक्कर घेऊन जीव देईल. जगायचं कोणासाठी? जगतो ते अवलादीसाठी. आणि अवलाद जर वाईट वागू लागली बाप झुरून मरतो. दायाद. लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी फोडते आणि निघून जाते. आणि म्हणून कबीर महाराज बोलतात की बुरी नजर वाले तेरा बच्चा जिये, जगावं म्हणले अरे बडा होकर वो तेरा खून पिये. हे रक्त प्यायला लागले. आता हे खून पिये. कसं प्यायलंय? बापाच्या मुंडक्यावर पाय देऊ देऊ, बापाचे पैसे बापा जगात घ्यायचे आणि माझ्या मारायचे, उडवायचे. बाप रडत बसतो. बडा होकर वो तेरा खून पिये. रक्तच प्यायला लागला ना बापाचं. बापाला पनिशमेंट आहे, शिक्षा आहे. ही परत फेड आहे वाईट वागल्याची, अधर्माची, अधर्मानं धन आणल्याची. पहिला शत्रू दायाद. पोटी नालायक अवलादीने लक्ष्मी अवलादीला दुर्बुद्धी फोडते, पैसा वाम मार्गात खर्च करायला लावते, निघून जाते. दायादा शब्दाचा अजून एक दुसरा अर्थ केला नाथ महाराजांनी, आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टपणे. लबाडीने जर पैसा घरात आणला तर आपले भाऊबंद आपलेच वैरी होतात, आपलं धन लुटतात आणि आपल्याला कंगाल करतात. प्रसंगी त्या धनासाठी हाणामाऱ्या काय खुनापर्यंत प्रकरण जातं. आणि हे असे घडलेले प्रसंग तुम्ही जगात पाहतायत. वाटण्याच्या टायमाला अधर्मानं जर धन घरात आणलं तर भाऊबंद आपले दुश्मन होतात, आपलं धन लुटतात आणि आपल्याला कंगाल करतात. मनुष्य भिकायला लागतो, हरामाचं पचत नाही. याला म्हणतात दायाद, पहिला शत्रू. दुसरा शत्रू आहे चोर. त्या धनाची चोरी होते. धर्मानं धन मिळवलंय,
घर उघडं ठेवा, महिनाभर गावाला फिरायला जा, महिनाभर गावाला फिरायला जा, घर उघडं टाकून त्यातला रुपयाही चोरी जायचा नाही. का? धर्माला धनाचं कवच नेसवलंय, धर्मानं धन मिळवलंय, धर्मच त्याचं कवच बनतो आणि त्याचं रक्षण करतो. महिनाभर घर उघडं टाका आणि फिरायला जा, त्यातला रुपया चोरी जायचा नाही, रुपया. पण अधर्मानं आणलंय, अधर्मच त्याचं कवच बनतो. 7 कुलपाच्या डांबून ठेवा, तुम्ही जवळ झोपा, चोर येऊन गळ्याला तलवार लागेल, चल काढ म्हणेल, चल काढ म्हणेल, रुपया टिकत नाही, निघून जातो. चोरी, हरामीच्या कमाईला चोरी असते, त्याचा नाश करण्यासाठी. दायाद चोर, ते धन चोरीला जातं. राजा, तिसरा शत्रू, त्याच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडते. लबाडीने आणले, हरामीने आणले, इन्कम टॅक्सची धाड. मोदी साहेब नोटबंदी करतात, याला राजा म्हणायचं. राजा काय असतं तुम्हाला आता कळाला. 70 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून, पण तुम्हाला राजा कळाला नाही. पंतप्रधान म्हणजे मजा वाटायची, त्याची किंमतच कळत नव्हती. पण ज्यावेळेस मोदी साहेबांनी नोटबंदी केली त्यावेळेस राजा काय असतं माणसाला कळालं. पायाखालची जमीन सरकली. करोडो रुपये नदीत वाहिले, गंगेत, नदीत वाहिले, कोणी जाळून टाकले. 2.5 लाख बँकेत भरायचे, जास्त भरले तर जेलात जावं लागतं. गंगेत पैसा व्हायला, गंगेत. राजा, एक तर धाड पडेल इन्कम टॅक्सची, किंवा नोटबंदी होईल, त्या धनाचा नाश होईल. दायाद चोर राजा आगी, त्या धनाला आग लागेल आणि ते धन नाहीच होईल. हे नाथ बोलतायत भागवतात, पदार्थ नाही माझ्या, याच्यावर एक स्पेशल अध्याय तुम्ही वाचत नाहीत. दायाद चोर राजा आगी, त्या धनाला आग लागेल आणि नाहीच होईल. आणि 5वा शत्रू अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. 5वा शत्रू, अधर्मानं धन आणलंय, त्या अधर्मी माणसाला नाना प्रकारचे रोग होतील आणि ते रोग दुरुस्त करण्यात तो पैसा खर्च होईल. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. पाप केलं, पाप रोग घेऊन येईल. अधर्मे रोग संचरे अंगी. आणि म्हणून लबाडाच्या घरातला दवाखानाच बंद होत नाही. तुम्ही बघा, आमची मजा होते, आमची मजा होते. लबाडाला वाटतं मी आणलंय लबाडीने हरामखोरांनी, पण मजा आमची होते. लबाडाच्या घरातला दवाखानाच बंद होत नाही. डॉक्टरची भरती, वेळांमाळ कुणा कोणी बिमार पडलं असतं, ते असं छातीचे बटणं काढतं बघा, ते अधर्मी मनुष्य. आणि असं पुढे येताना लाड दाखवतात. बघा ना साहेब, हे कापलेलं काळं, आपण म्हणतो काय ते कापलेलं, काय ते काळं. साहेब माझं 2 वेळेस बासपाय झालं, 2 वेळेस माझं बायपास झालंय. अरे तुझं नाही व्हायचं तर आमचं होईल का? अधर्मे रोग संचरी अंगी. 2 वेळेस नाही, 3 वेळेस होईल ना. साहेब माझं बायपास झालंय, किती वेळा? 2 वेळा. लाड 2 वेळा. अरे 3 वेळेस होईल. तू का म्हणे पापी ती रोगाच्या रूपे. पाप केलं, पाप रोग घेऊन येईल. अधर्मे रोग संचरी अंगी. दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरी अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. द्रव्याचा नाश करण्यासाठी हे 5 शत्रू टपलेले असतात. लक्ष्मी 5 शत्रू सोडते, तुमच्या धनाचा नाश करते आणि निघून जाते आणि तुम्हाला भिकायला लावते. विषय याहून निघाला होता की रजोगुणी तमोगुणी माणसाला जर मुलगा झाला तर समजून घ्या त्याचा वैरी जन्माला आला. कारण रजोगुणी तमोगुणी हे दुष्ट दुराचारी असतात. पोटी अवलादही दुष्ट दुराचारीच येते. फॅक्टरी खराब आहे तर गोडाऊनही खराबच असते. बाप दुराचारी, अवलादही दुराचारी, फॅक्टरी खराब आहे, गोडाऊन खराब आहे. आणि म्हणून असं म्हणतात की पैशाची वाट एक असते. मी या ठिकाणी विठ्ठल मंदिरात प्रवचनला आलो, मी डॉक्टर मोठे प्रवचनला आलो. इथं मला अनेक वाट आहेत. पांगुरवड येईल, इकडं कॅनल रोड येईल, अजून मधून कॉलनीतून गल्लीबोळातून येईल. मला यायला अनेक वाटा आहेत. पैशाला अनेक वाटा नाहीत, पैशाला एक वाट असते. असं म्हणतात पैशाला एकच वाट असते. याचा अर्थ असा होतो की पैसा ज्या वाटेने आलाय त्याच वाटेने परत जातो. पैसा चांगल्या मार्गाने घरात आला तर चांगल्या मार्गातच खर्च होतो आणि जातो. वाईट मार्गाने आला तर वाईट मार्गातच खर्च होतो आणि जातो. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. पैशाला अनेक वाटा नाहीत, एकच वाट आहे. ज्या वाटेने आला त्याच वाटेने परत जाईल. चांगल्या मार्गाने घरात आला चांगल्या कामात खर्च होईल जाईल, वाईट मार्गाने घरात आला वाईट कामात खर्च होईल आणि निघून जाईल. याला म्हणतात पैशाची वाट एक असते. लबाडीने घरात आणलंय, भ्रष्टाचाराने घरात आणलंय, वाईट कामातच खर्च होईल आणि निघून जाईल. आणि हे 5 शत्रू त्यासाठीच सोडलेत लक्ष्मीने मागे. दायाद चोर राजा आगे, अधर्मे रोग संचरे अंगी. हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावती. या 5 शत्रूच्या मार्फत लक्ष्मी तुमच्या धनाचा नाश करतात. आले पन्हाळ्यातून पण गेले मोरीतून. यालाच म्हणतात हरामाचं पचत नाही.
आणि म्हणून सावध व्हा. मी पुन्हा पुन्हा बोललो की पोटी वाईट अवलाद येणे एवढं दुर्भाग्य दुसरं कुठलं नाही. बापाची खरी श्रीमंती खरं भाग्य काय असेल तर पोटी चांगली संतान येणे, आणि बापाचं दुर्भाग्य काय असेल तर पोटी नालायक अवलाद येणे. बाप अर्ध्या आयुष्यात झुरून मरतो जेव्हा अवलाद आपल्या पुढे नंगाराज करते, वाईट वागते. म्हणून जागे व्हा. सर्वगुण संपन्न अवलाद पोटी वाटतं तर अगोदर तुम्हाला सात्विक बनावं लागेल, मुखात नाम धारण करायला लागेल. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. जगात तुम्हाला काही चांगलं प्राप्त करायचंय तर सत्वगुणातूनच मिळेल, कारण जगात फक्त सत्वाचंच सामर्थ्य. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. मुखात हरिनाम, जीवनात सत्वगुण, जीवनात सत्वगुण, पोटी सत्वगुणीच अवलाद, आणि पोटी सत्वगुणी अवलाद येणे हे बापाचं सगळ्यात मोठं भाग्य आणि सगळ्यात मोठी श्रीमंती, आणि देशाची श्रीमंती. तुम्ही तर श्रीमंत व्हालच, तर सोबत देशही श्रीमंत होईल चांगली अवलाद जन्माला घालून. आणि म्हणून आपल्या पोटी सर्वगुण संपन्न अवलाद वाटत असेल, सात्विक अवलाद वाटत असेल तर आधी सात्विक बना. सात्विक बनण्यासाठी मुखात हरिनाम धारण करा, परमार्थात या, कीर्तनात या, हरिभजनात या, हरिनामात या, मुखात नाम धारण करा. सर्वगुण संपन्न पुत्रप्राप्तीची इच्छा जरूर पूर्ण होईल. आज जगात तुम्ही चित्र बघा, 90% मुलं मायबापाला घराच्या बाहेर हाकलून द्यायले. कमी पडेल आकडा, पण थोडी गुंजाईश ठेवली, 10% अपवाद ठेवला आम्ही. 90% मुलं मायबापाला सांभाळत नाहीत, आणि बहुतेक करून रजोगुणी तमोगुणीच माणसं असतात. दानाबाई बोलले या माणसाबद्दल बोलताना, जे मायबापाला सांभाळत नाहीत, जे रजोगुणी तमोगुणी आहेत त्यांच्याकडे बोट दाखवले ते अवलादीकडे. दानाबाई बोलतायत, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आधारा मूर्खो जायचा. दानाबाई, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आधारा मूर्खो जायचा. जगात बाहेरच्या माणसाला तोंड भरून गोड बोलायचं, विश्वभरी आदरा, विश्वाला आदरानं बोलायचं. जगात बाहेर सगळ्या लोकांना आदरानं बोलायचं, गळ्याला मिठ्या मारायच्या, तोंड भरून बोलायचं, गोड बोलायचं जगाला, आणि घरात आलं की मायबापाला शिवाय द्यायच्या. मूर्ख आहे म्हणले. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, याला विश्वभरी आदरा मूर्ख जायचा. जगात बाहेर सगळ्या माणसाला गोड बोलायचं आणि घरात आलं की मायबापाला शिवाय द्यायच्या, त्यांचा पोतारा करायचा आणि कोपऱ्यात फेकून द्यायचं. मूर्ख आहेत म्हटले, मूर्ख. दानाबाई बोलतायत, तुळशीच्या झाडा न घाली सिंतोडा, द्राक्षाच्या बुडात दुधच होते. कशी माणसात म्हणली बघा. तुळस जर दारात आहे तर ती फळं देत नाही, ती फळं देत नाही म्हणून तिला पाण्याचा शिंतोडा टाकायचा नाही. पण द्राक्षाची वेल फळं देते, द्राक्ष खायला देते म्हणून तिला पाणी तर ओततं, पण प्रसंगी दुधही ओततो. तुळशीच्या झाडा न घाली शिंतोडा, द्राक्षाच्या बुडात दुधच होते. जगाकडून मतलब साधायचा म्हणून गोड बोलायचं. मायबाप काय देतात, आता म्हातारे झाले काय देत आहेत म्हणून पोतारा करायचा आणि कोपऱ्यात फेकायचं. तुळस काही देत नाही म्हणून पाण्याचा शिंतोडा नाही, मायबाप काही देत नाहीत म्हणून पोतारा फेकून दिले कोपऱ्यात. जग काहीतरी देते मतलब आहे म्हणून त्यांना पाणी काय, त्यांना दूधच ओतायचं. तुळशीच्या झाडा न घाली शिंतोडा, द्राक्षाच्या बुडात दूधच होते. मायबापाची हेळसांड करू नका. भगवान कृष्ण उभे राहिलेच जाऊन, पुंडलिकाची सेवा चालली आई वडिलाची, आणि म्हणले अरे पुंडलिका मी आलोय, चंद्रभागेच्या तीरावर मी आलोय. म्हणले देवा आला असेल, आला असेल. काय मस्ती त्या भक्तीमध्ये बघा पुंडलिकाच्या. तुकोबाराय बोलले का रे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे धीट मागे भिरकावलीस वीठ. काय पुंड्या मातलास म्हणले तू, हे कुंडल्या काय मातलास. आपण त्या पुंड्याला कुंडल्या म्हणतो, पुंडलिकाला कुंडलिक केलं आपण. का रे पुंड्या मातलास, पण पुंड्या मातला नव्हता, त्याची भक्ती सच्ची होती, खरी होती. देवाचं ब्रीद आहे. पुंडलिक म्हणतो देवाला, देवा तुझं ब्रीद आहे की आई वडिलाची सेवा सोडून जर तुझी सेवा केली तर तूच म्हणतो की मज हनितल्या लाथा की माझ्या घाता प्रवर्तला. नाथ बोलतात भागवतात. आई वडिलाची सेवा न करता, आई वडिलाचा जर तिटकारा केला, त्यांची सेवा न केली आणि पांडुरंगाची सेवा केली तर पांडुरंग म्हणतो मला लाथा हल्ल्याचं दुःख होतं. लाथा
आईवडिलाची सेवा केली नाही, माझी सेवा केली तर मला लाथा हल्ल्यागत दुःख होतं. मज हानितल्या लाथा की माझी या घाता प्रवर्तला. देवा तुझं प्रीत आहे. आईवडिलाची सेवा सहजच मला पोहोचते. आधी आईवडिलाची सेवा करा, मग माझी सेवा करा, किंवा नकाय करू, आईवडिलाची सेवा हीच माझी सेवा आहे. हे पांडुरंगाचं ब्रीद आहे. आणि पुंडलिकाच्या आईवडिलाच्या सेवेला बोलूनच हे सावळं परब्रह्म पंढरपुरात उभं राहिले. अन्यथा त्याला यायची गरज नव्हती. आलाच तेवढ्यासाठी, मायबापाचा महिमा दाखवण्यासाठी. म्हणून आपलं सगळ्यात जवळचं दैवत काय असेल तर ते मायबाप. पण लोकांना यांचं महत्त्व कळत नाही. मायबापाचा तिटकार करतात आणि पोतारा समजून घराच्या बाहेर फेकतात. जे मायबापाचा तिटकार करतात त्यांना जीवनात कधी बरकत येत नाही आणि यश येत नाही. मी मोकळं बोलत नाही, पुराव्याने बोलतो. त्यांना बरकत येत नाही. ज्यांच्या घरात मायबाप देव समजून नांदतात, देव समजून मायबापाला सांभाळतात, त्यांच्या जीवनात प्रगतीच प्रगती आणि बरकतच बरकत असते. आणि मायबापाचा तिटकार करतात ते कधी यशस्वी होत नाहीत, त्यांना बरकत लाभत नाही. का नाथ बोलतायत, पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी जाण, ऐसे जाणोनी ज्याचे भजन, सुपुत्र जाण तो जगी. नाथ, वडील प्रत्यक्ष नारायण आहेत आणि आई प्रत्यक्ष लक्ष्मी असं समजून जो सेवा करतो तो सुपुत्र असतो. आणि देव बोलतो त्याच्या जीवनात भरभराट मी करतो, त्याला यश मी देतो, कारण मी येतो. पिता प्रत्यक्ष नारायण, बापाची सेवा म्हणजे प्रत्यक्ष नारायण घरात नांदतोय, आईची सेवा म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी घरात नांदते देवाच्या रूपानं. आईवडिलाची सेवा म्हणजे प्रत्यक्ष देव नांदतो. आणि ज्या घरात देव नांदतो आईवडिलाच्या रूपात, त्या घरात काय कमी पडेल. आणि मग आईवडिलाला घराच्या बाहेर हकलला म्हणजे प्रत्यक्ष देव हकलला. आणि देव हकलला तुम्हाला बरकत कशी येईल, दारिद्र्य येईल. म्हणून आईवडिलाची हेळसांड करू नका. का बरं असं चित्र उमटले जगामध्ये, तुम्ही नजर फेका जगावर. मुलं आईवडिलाला सांभाळत नाहीत. मला दोन बाजू मांडायच्यात आज. हा सर्वस्वी मुलाचा दोष आहे का यात काय आईवडिलाचाही दोष आहे, आपण बोलूया. तुम्ही आम्ही सगळी माणसंच आहेत. यातल्या काही माणसाला आईवडिलाची देव समजून सेवा करावी वाटते आणि काही जण त्याला लाथाने हाणतात आणि घराच्या बाहेर हाकलून देतात. असं का हो? सगळे माणसंच आहेत आपण. काही लोकांना अशी दुर्बुद्धी का फुटावी? याचं कारण असं आहे की जगातील प्रत्येक चांगली गोष्ट ही फक्त दयेच्या पोटी जन्म घेते. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. माझं वाक्य नीट ऐका. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट ही फक्त दयेच्या पोटी जन्म घेते. दया ही सर्व सद्गुणांची जननी आहे. नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती हे सगळे सद्गुण आहेत. आणि सगळे सद्गुण फक्त आणि फक्त दयेच्याच पोटी जन्म घेतात. पुन्हा एकदा सांगतो, नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती हे सगळे सद्गुण आहेत. त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. आणि सगळे सद्गुण फक्त दयेच्या पोटी जन्म घेतात. आणि ही दया फक्त हरिनामाच्या पोटी जन्म घेते. म्हणून त्यांना मला बोलतात की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसे. ज्याच्या मुखात भगवंताचं पवित्र नाम, फक्त त्याच्याच हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया फक्त त्याच्याच जीवनात नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा वगैरे वगैरे वगैरे. या सद्गुणापैकी एकच सद्गुण आपल्याला पकडायचा आज, प्रेम आणि जिव्हाळा. ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात प्रेम आणि जिव्हाळा. प्रेम आणि जिव्हाळा दयेच्या पोटी जन्म घेतो, तर दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी प्रेम जिव्हाळा, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी प्रेम जिव्हाळा. आणि मग ज्याच्या मुखात हरिनाम फक्त त्याच्याच जीवनात प्रेम आणि जिव्हाळा वास करतो. आणि ज्याच्या जीवनात हरिनाम आहे आणि जीवनात प्रेम आणि जिव्हाळा आहे, असा मनुष्य दुसऱ्याच्या म्हाताऱ्याला आपली आई समजतो, तर आपल्या आईला आई का नाही समजणार? मुद्दा लक्षात घ्या. मी गृहीत धरा, मी जर नामधारक आहे, माझ्या मुखात हरिनाम आहे, तर माझ्या हृदयात दया आहे. दयेच्या पोटी माझ्या जीवनात प्रेम जिव्हाळा घेईल, प्रेम जन्म घेईल, जिव्हाळा जन्म घेईल. आणि जेव्हा माझ्या जीवनात प्रेम ओसंडून वाहत आहे, त्यावेळेस मी जगातल्या कुठल्याही म्हातारीला माझी आई समजेल, माझ्या आईला ताई समजेल. यात काय नवल आहे?
आणि म्हणून भक्तीपासून जे वंचित आहेत, भक्तीपासून जे दूर आहेत, मुखात हरिनाम नाहीये, हृदयात दया नाहीये आणि जीवनात सद्गुण नाहीयेत. मुखात नाम नाही, निर्दयी आहे, जीवनात सद्गुण नाही, दुर्गुण आहेत, प्रेम नाही, जिव्हाळा नाही. ज्याच्या जीवनात प्रेम नाही, जिव्हाळा नाही, ते आईला कसं समजेल? ते स्वार्थी असते. झोडा झोडगीचे पोटी, तुकोबराय बोलले, अरे झोडच आहे, झोडाच्या पोटी झोडा झोडगीचे पोटी. मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात प्रेम जिव्हाळा. आणि असा मनुष्य आई वडिलावर जीव वळून टाकतो, त्याला सांभाळ म्हणायचे जीव वळून टाकतो. सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. मीठ मिरच्या लिंबू जसं आपण एखाद्या माणसाला वळवून टाकतो, तसं आपला जीव आई वडिलांना वळवून टाकतो. जीव भांडे वाजू नका, आपला जीव आई वडिलांना वळवून टाकतो. का? जीवनात प्रेम आहे, जिव्हाळा आहे. का? तर मुखात नाम आहे. आणि मुखात नाम नसेल तर ते निर्दयी असतंय आणि दुर्गुणी असतंय. ज्या दुर्गुण जीवनात वास करतात ते कुणाचंच नसतंय, ते फक्त स्वतःचं असतंय, ते कुणाचंच नसतंय. ते कशाला आईला सांभाळेल, बापाला सांभाळेल? ते पहिलं आईला म्हणतं बाहेर हो. बायको लेकर बगलात मारतं, मायबाप त्याला कचरा वाटतं. जसं मी बोललो, मतलबासाठी तुळस काही देत नाही, पाण्याचा शिंतोडा नाही, द्राक्षाची वेल फळ देते, द्राक्ष देतात, दूध घालतो. आई वडील काय देतात? म्हातारे झाले, काय राहिलं तर चल निघ घराच्या बाहेर. का? जीवनात प्रेम नाही, जिव्हाळा नाही. का नाही? हृदयात दया नाही. का नाही? मुखात हरिनाम नाही. पण हरिनाम हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. पूर्ण जग हरिनामाच्या भोवती फिरतं. मुखात हरिनाम असेल तर आईवडिलाला सांभाळा म्हणायची गरज नाही. आपाप हृदयामध्ये प्रेम जिव्हाळा दया असते, आपाप मुलाला आईवडिलाला सांभाळा वाटतं. आणि म्हणून जी भक्तीपासून वंचित आहे, हरिनामापासून दूर आहे, अशीच माणसं आईवडिलाला सांभाळत नाही. आता मला एक मुद्दा इथं असा उपस्थित करायचा आहे. हृदयात मुखात हरिनाम नाही तर हृदयात दया नाही, हृदयात दया नाही तर जीवनात प्रेम नाही, जिव्हाळा नाही, अशी माणसं निर्दयी असतात आणि आईवडिलाला सांभाळत नाहीत. मुखात हरिनाम का नाही? पुन्हा तिकडे मागा जावं लागेल. तुका म्हणे आयशा जेव्हा काय करू आता, राम राम न म्हणती त्याची गाढव माता पिता. पोराच्या मुखात रामनाम नाही, दोष कोणाचा? मायबापाचा. मायबापाने रामनाम घेतला नाही, पोरग रामनाम न घेणारं आलं. पोरग रामनाम न घेणारा म्हणजे निर्दयी दुष्ट आहे. ते मायबापाला सांभाळत नाहीत. पर्याने दोष चालला कुठे? मायबापाकडंच. दोष चालला कुठे? मायबापाकडं. मायबाप नामधारक असते तर नामधारक अवलाद पोटी आली असते. नामाच्या पोटी जिव्हाळा दया प्रेम आईवडिलाला सांभाळ असतं. मायबाप नामधारक नाहीत, नाम न घेणारी अवलाद पोटी आली. आणि नाम न घेणारी अवलाद ही निर्दयी असते, जीवनात सद्गुण नसतात आणि आईवडिलाचा तिटकार करतात. म्हणून मी म्हणतो, मुलं आईवडिलाला सांभाळत नाहीत हा सर्वस्वी मुलाचा दोष नाहीये. मी तर म्हणतो 99% मायबापाचा दोष. जोडा झोडगीचे पोटी आम्ही उगा बोंबलत राहतो. काय नालायक गाबडा निघले, काय नालायक पोरग निघले, माईला सांभाळा बापांना सांभाळे ना, स्वार्थ झालाय, आपलंच बघायला तपलंच बघायला, मायबाप फेकून दिलेत, भीक मागत फिरायले. दोष मायबापाचा आहे. जोडा झोडगीचे पोटी फळे विजेती करंटे. तुम्ही नामधारक नाहीयेत म्हणून नामधारक नाम मुखात, तुमच्या मुखात नाम नाहीये मायबापाच्या, म्हणून अवलादीच्या मुखात नाम नाहीये. आणि मुखात नाम नसेल तर निर्दयी आहे, दुर्गुणी आहे. आणि दुर्गुणी कोण काय अपेक्षा करता? ते फक्त स्वतःचं असतं, जगाचं कोणाचं नसतं. ती माया असणं तर बायपासून. उत्तर कुठं गेलं? मायबापाकडे गेलं. फळे विजेती करंटी. तुम्ही जोडेत अवलाद जोडपोटी आली. तुम्ही नाम घेत नाहीत, अवलाद नाम घेत नाही. आणि नाम घेत नाहीत म्हणजे निर्दय. तुमच्या जीवनात सगळे दुर्गुणच दुर्गुण. तशा माणसाकडून आईवडिलाला सांभाळण्याची अपेक्षा करायची नाही. दोष मायबापाकडे जातो. मुलांना जर आईवडिलाला घरातून हाकलून दिलं तर मी छाती ठोकून इथं सांगतो, विधान करून व्यासपीठावर, हा दोष मायबापाचा आहे. पण तरीही माझी विनंती, जरी मायबापाचा दोष असला तरी मायबापाला सांभाळा. असं करू नका. मायबापाला सांभाळा. कारण मायबाप हे प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण आहेत. आणि लक्ष्मीनारायण समजून त्यांची पूजा केली, सेवा केली तर लक्ष्मीनारायण घरात नांदतात. जीवनात यशच असते आणि बरकत असते. आणि जो मायबापाची हेळसांड करतो त्याच्या जीवनात कधी यश येत नाही, त्याला कधी बरकत येत नाही, तो अधोगतीला लागतो. आणि म्हणून आपल्या मुलाला तुम्ही डॉक्टर करा, इंजिनियर करा, वकील करा, मोठे मोठे अधिकारी करा, काय करायचं करा, मोठा साहेब करा.
पण ते करत असताना त्याच्या हातात ज्ञानेश्वरी द्यायला विसरू नका, त्याच्या मुखात हरिनाम द्यायला विसरू नका, अन्यथा तुम्हालाही घरातला कोपऱ्यातला पोतारा होऊनच पडावा लागेल. पोताऱ्यापेक्षा जास्त किंमत नसेल. फार मोठा साहेब झालाय पण मुखात हरिनाम नाहीये, तो अमेरिकेत जाईल आणि बापाच्या मौतीला पाणी पाजायला हजर नसेल. हे खूप शिकलेले सगळे अमेरिकेत जातात, इंग्लंडला जातात, बाप मेला तर दहाव्याला बी येत नाहीत. चुलत भावाला म्हणतात उरकून टाक, मला वेळ नाही यायला. चुलत भाऊ उरकून टाकतो. कितीही मोठा साहेब करा, जरूर करा, पण सोबत ज्ञानेश्वरी आणि मुखात नाम द्यायला विसरू नका. कारण मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात सद्गुण, प्रेम जिव्हाळा, आणि जिथं प्रेम जिव्हाळा नांदतो तिथं सुखसुख नांदतं. तो मुलगा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण समजून आईवडिलांची सेवा करतो, जगतच आईवडिलासाठी असतो. आणि म्हणून कीर्तनात या, प्रवचनात या, हरिभजनात या, जीवनाचं सोनं होईल. हरिनाम हे मानवी जीवनाचं केंद्रबिंदू आहे. लोकांना कळत नाही. मी मोठा साहेब आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर, कलेक्टर आहे. अरे बदग्या काय खरं आहे तुझं? तुझ्या घरात अवदासानंतर तुला कोणी विचारतंय का घरात? तुझ्या घरात काय चाललंय बघ. पण परमात्म्याला साक्षी ठेवून संसार करा, हरिनाम केंद्रस्थानी ठेवून संसार करा, जीवनाचं सोनं होईल. आणि हरिनामाला विनमुखून जर संसार केला तर जीवनाचं मात्रच होईल, दुसरं काही पदरात पडणार नाही. मजा वाटते लोकांना मायबापाची हेळसांड करण्यामध्ये. एका माणसानं आपली मायबाप गोट्यात ठेवली. हा दृष्टांत जवळजवळ सगळ्याच्या पाठातला आहे. 4-2 लोकांच्या मानाही हल्ल्या ऐकल्यातलं. लहानपणी आजोबा गोष्टी सांगायची, लहानपणी आजोबा गोष्टी सांगायची. ही गोष्ट मी जे सांगायलो, असा दुष्ट दुराचारी श्रीमंत मुलगा, बायकोच्या ऐकण्यातला वगैरे वगैरे, कसा आहे असं दुष्ट दुराचारी होता. मायबापाला गोट्यात ठेवलं, हातात एक घंटी दिली. मला सांगितले बाबा जेव्हा ताण भूक लागेल तेव्हा घंटी वाजवायची, मी अन्न पाणी आणून देईल. भूक लागली बापानं घंटी वाजावी, तहान लागली बापानं घंटी वाजावी, पोरानं नेऊन द्यावं. बरेच दिवस लोटले, हा क्रम चालूच होता. एक दिवशी त्या म्हाताऱ्याचा नातू, म्हणजे ते पोराचा पोरगा, नातू खेळत खेळत कोठ्यात गेला आणि त्या म्हाताऱ्याची घंटी चोरली आणि घेऊन गेला खेळायला. 11 वाजले, 12 वाजले, 13 वाजले. पोरगा म्हणते आज घंटी का वाजाना? म्हातारी गचकले तर घंटी का वाजाना? जाऊन बघतोय, बघावं म्हणले, जाऊन बघतोय तर म्हातारी जिवंत आहेत. म्हणले बाबा घंटी का नाही वाजवली? अरे म्हणले बा तुझ्या पोराने चोरली. माझ्या पोराने चोरली? म्हणले कशाला? म्हणले मला काय माहित बाबा, त्याला विचार. धावत धावत पोराकडे गेला. म्हणले हे पोरा, पिंट्या घंटी का चोरली? म्हणले बाबा पुढं मला कामाला येईल ना. म्हणले कशाला? तुम्हाला कोट्यात ठेवल्या, नवी घंटी कुठून बघू? हीच तुम्हाला कामाला येईल म्हणले. हा, कुठं पैसे घालून नवीन आणू? काही दिवसांनी आजी आजोबा मरतील, तुम्ही म्हातारे झाले की मी तिथं तुम्हाला ठेवील. नवी घंटी कुठं पैसे घालून आणू? हीच घंटी तुम्हाला वाजवत जा, मी अन्न पाणी आणून देईल. झाक निघून गेली त्याची झाक निघून गेली. म्हणून शहाणे व्हा. जीवन जगत असताना माझा मुलगा कोणत्या पदावर चालला याला केवढी किंमत आहे. पद हे नशिबानं मिळते. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. अन्न मान आणि धन हे नशिबाने मिळतं आणि मिळूनच असतं. नशिबात असेल तर सलाम ठोकून येतं घे म्हणतं, नशिबात नसेल लाख प्रयत्न करा मिळत नाही. तुम्ही कोण पद देणार आहे? हो, तुका म्हणे येते, तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चले तया पुढे. सगळ्यात बलवान काय असेल तर नशीब आहे. नशिबात आहे ते मिळूनच असतंय, नशिबात नसेल तर लाख पटका मिळत नाही. पण माझ्या मुलाला मला या पदावर बसायचं, तुम्ही कोण बसवणार आहे? ते नशीब बसवत असतंय. म्हणून पदावर बसवायच्या मागे लागू नका. त्याला भक्तीमध्ये वळून मुखात हरिनाम देऊन त्याला सद्गुणी बनवण्याच्या मागे लागा. आपलं बाळ किती सद्गुणी आहे? आपलं बाळ रामकृष्ण हरी नामाचा जाप करतं का? मंदिरात जातं का? ज्ञानेश्वरी गीता गाथा वाचतं का? इकडे लक्ष द्या. आणि आपल्या बाळाच्या मुला, आणि त्यासाठी आधी तुम्हाला नाम घ्यावं लागेल. तुम्हीच नामधारक नसाल तर मुलाला काय वळण लावा? स्वतः नामधारक बना.
मुलाला नामधारक बनवा आणि मुलगा नामधारक बनणं की त्याच्या जीवनात सद्गुण येतील आणि अशी सद्गुणी अवलाद पोटी येणं ही बापाची सर्वात मोठी श्रीमंती असते. म्हणून मायबाप गोठ्यात आणि बायको बंगल्यात हा अधर्म आहे. काय बोललो मी? मायबाप गोठ्यात आणि बायको बंगल्यात हा अधर्म आहे. मायबापाची हेळसांड करू नका. मी बोलून गेलो की मायबापाला मुलं हाकलून देतात हा सर्वस्वी 100% दोष मायबापाचाच आहे. झोडाझोडकीचे पोटी मी बोलून गेलो, दोष मायबापाचा आहे म्हणून लेकरं सांभाळत नाही. तरीही मायबापाला सांभाळ. आईची आज्ञा शीर्षाबंद असते. जो आईची आज्ञा मोडतो तो सरळ नरकाला जातो. त्याला नरकाशिवाय गती नाही. नरवरा बोलतायत, अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्हीही पतना हेतू होते. अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्हीही पतना हेतू होती. आईची आज्ञा मोडणं म्हणजे चक्क नरकाला जाणं. त्याला नरकाशिवाय गती नसते. आईची आज्ञा मोडू नका. आईचा शब्द शीर्षावंत. नंबर 2 ला बाप, आधी माय. आईला प्रथम स्थान दिलंय. आईची आज्ञा मोडू नका. जो आईची आज्ञा मोडतो तो नरकालाच जातो. ज्ञानोबा बोलतात, अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्हीही पतना हेतू होती. ज्ञानोबा आहे. मायबापाची कदर करायला शिका. आणि मायबापाची तेव्हाच कदर करायला वाटेल की ज्यावेळेस तुम्ही हरिभजनात असाल, मुखात नाम असेल, अन्यथा नाही. आणि म्हणून बहुसंख्येने हरिभजनात या, कथेत या. मांडवात जागा पुरणार नाही एवढे माणसं कथेत या, प्रवचनात या, हरिनामात या. धरू धरू आणा. शेवटी एक मुद्दा उपस्थित करायचा आणि सेवा आटोपती घ्यायची. मला मी असं विधान केलंय की सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणी संतान येते. रजोगुणी बापाच्या पोटी रजोगुणी संतान येते. तमोगुणी बापाच्या पोटी तमोगुणी संतान येते. ओव्याने पटवून दिल्याने मी आपण पुढे आलो. सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणीच संतान येते. यावर प्रवचन संपल्यानंतर काही चिकित्सक असतात, काथ्याकूट करणारे. महाराज कुठं चुकले, महाराजांनी काय चांगलं सांगितलं हे नाही लक्षात ठेवायचं. महाराज कुठं चुकले, हो महाराजाच्या शेंडीला धरायचं. कुठं चुकले महाराज? तुम्ही जाता जाता म्हणता मोठे साहेबांनी, डॉक्टर साहेबांनी सगळं सांगितलं पण एक गोष्ट काय पटली नाही हो. तो प्रश्न मीच उभा केलाय, उत्तरच मी देतो आणि पुढे चालतो आणि सेवा आटोपती घेतोय. सत्वगुणी बापाच्या पोटी सत्वगुणीच अवलाद येते हा सिद्धांत आहे. सिद्धांत आहे. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, बाप जर सत्वगुणी असेल आणि त्याला 4 लेकरं असतील तर ते 4ही लेकरं सात्विक निघावेत. पण आम्ही असं पाहतो की बाप सत्वगुणी आहे, 4 लेकरं आहेत, त्यातले 3 सात्विक असतात आणि 1 नालायक असतं, तमोगुणी असतं, रजोगुणी असतं. किंवा 2 सात्विक असतात, 2 नालायक असतात, तमोगुणी असतात, रजोगुणी असतात. हे 4ही सात्विक का निघत नाहीत? प्रश्न उभारू शकतो. हा काय बोललो मी, कळालं का? बाप जर सत्वगुणी असेल तर त्याला 4 नाही 5 लेकरं असू द्या, प्रत्येक लेकरू सत्वगुणीच निघावं हा सिद्धांत आहे. निघावच. पण बाप सत्वगुणी असूनही काही लेकर सात्विक असतात आणि काही दुराचारी रजोगुणी तमोगुणी असतात. असं का व्हावं? याचं उत्तर तुकोबाराय देत आहेत. तुकोबाराय बोलले की बाप सात्विक आहे तर सात्विक बापाला उदाहरणार्थ 4 मुले तर 4 सात्विक असावेत. त्यातले काही 2 सात्विक निघतात, 2 रजोगुणी तमोगुणी अर्थात नालायक निघतात. असं का व्हावं? तुकोबाराय बोलतायत, माय बापे वेळ नाही सांभाळलेली. तुकोबाराय, माय बापे वेळ नाही सांभाळलेली. माय बापानं आपल्या मिलनाची वेळ सांभाळलेली नाही तर मायबाप सत्वगुणी असूनही पोटी नालायक अवलाद देते, रजोगुणी तमोगुणी अवलाद देते. दिवसा आकाशात सूर्य असताना पती पत्नीने भोग घेऊ नये. शास्त्र सिद्धांत आहे. नियम घालून दिले शास्त्रानं. दिवसा आकाशात मायबापे मिलनाची वेळ नाही सांभाळली. दिवसा आकाशात सूर्य असताना पती पत्नीने मिलनाचा भोग घेऊ नये. एकादशीला पती पत्नीने भोग घेऊ नये.
अमावस्येला भोग घेऊ नये, पौर्णिमेला भोग घेऊ नये, स्वाती रेवती नक्षत्रात भोग घेऊ नये. नाद बोलतायत भागवतात. दिवसा एकादशीला, अमावस्या, पौर्णिमा, स्वाती आणि रेवती नक्षत्र या काळात पती पत्नीने भोग घेऊ नये. पती पत्नीने फक्त रात्रीच भोग घ्यावा आणि तोही फक्त रात्री 9 ते 3 या 6व्या आणि 7व्या प्रहरीच भोग घ्यावा आणि शक्यतो तो 12च्या सुमारासच घ्यावा. हे नाद बोलताय स्पष्टपैकी, मी बोलत नाही. रात्रीच भोग घ्यावा, तो 9 ते 3च्या मध्ये, शक्यतो 12च्या सुमारास, 6व्या आणि 7व्या प्रहरी. याला म्हणतात मायबापांना मिलनाची वेळ सांभाळणं. आणि हे सोडून इतर वेळेस जर भोग घेतला तर तुकोबाराय बोलले माय बापे वेळ नाही सांभाळली. रावणाचा बाप एक ऋषी होता. रावणाचा बाप ऋषी होता, महात्मा होता, संत होता. पण रावणाच्या आईने हट्ट धरला. भर दुपारी दिवसा 12-1 वाजता नवऱ्याकडे गेली आणि मला भोग घ्यायचा म्हणाली. रावणाचा बाप ऋषी, अगं लाज गेली का म्हणला तुझी? ऋषी आहे आणि तू ऋषी पत्नीस म्हणले. आकाशात सूर्य असताना दिवसा भोग घेऊ नये पती पत्नीने. पुटी नालायक अवला देईल, दुष्ट अवला देईल. तुला वेळ लागला का? ती म्हटली मला माहित नाही, मला भोग घ्यायचा म्हणजे घ्यायचा. पत्नीच्या, रावणाच्या आईच्या हट्टास्तव रावणाच्या वडिलाला पत्नीसोबत भोग घ्यावा लागला आणि त्यातून जी नालायक अवलाद पोटाला आली ती रावण आहे. हा रावण जे दुष्ट दुराचारी आहे ना, सीतेला पळवणारा हा हरामखोर रावण, हा दुपारच्या मिलनातून झालेला आहे. याला म्हणायचं मायबापे वेळ नाही सांभाळली. पण मायबापानं आपल्या मिलनाची वेळ सांभाळावी. मायबापानं मिलनाची वेळ नाही सांभाळली तर बाप सात्विक आहे, माय सात्विक आहे. सात्विक मायबापाच्या पोटी सात्विकच अवलाद यावी. पण मायबाप सात्विक असू नये, काही सात्विक आणि काही नालायक अवलाद निघते. याचं कारण एकच, मायबापे वेळ नाही सांभाळली. आपल्या मिलनाची वेळ सांभाळावी. पोटी सात्विक अवलाद येईल, सज्जन अवलाद येईल, सद्गुणी अवलाद येईल. दुसरा प्रश्न असा उभा राहतो की कधी कधी मायबाप नालायक असतात तरी चांगली अवलाद पोटी येते, असं का व्हावं? बरोबर आहे. पहिलं विधान केलं, मायबाप चांगले सात्विक आहेत, सगळे सात्विक लेकरं पोटी आहेत, पण काही सात्विक काही वाईट निघतात, असं का व्हावं? उत्तर दिलं मी, मायबापे वेळ नाही सांभाळेल. दुसरा प्रश्न असा आहे की मायबाप दुष्ट आहेत पण तरी सज्जन मुलगा पोटी येतो, असं का व्हावं? हिरण्यकशिपू सारखा दुष्ट माणूस नव्हता जगामध्ये, पण पोटी कोण आलं? भक्त प्रल्हाद. असं उलट का व्हावं? हा तर दुष्ट आहे, दुराचारी आहे हिरण्यकशिपू, पण पोटी अवलाद प्रल्हाद आहे. दुष्टाच्या पोटी चांगली अवलाद का? त्याचे 3 कारण आहेत. पहिली गोष्ट, भक्त प्रल्हाद हा तुकाराम महाराजाचा अवतार आहे. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. पांडुरंगाकडून तुकोबारांनी वचन घेतलं होतं, देवा तुम्ही जेव्हा जेव्हा अवतार धरताल तेव्हा मी संत म्हणून तुमच्या अवतारात तुमच्यासोबत येईल. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. तुकोबाराच बोलतात, नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते. राम अवतारात तुकाराम महाराज अंगद होते. कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते. आणि कलियुगात पांडुरंगाच्या अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज होते. आणि 400 वर्षापूर्वी स्पेशल तुकाराम महाराज म्हणून आले. देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. एक गोष्ट, हा भक्त प्रल्हाद म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून महात्मा संत श्री तुकोबाराय आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, बाप नालायक होता हिरण्यकशिपू, पण त्याची पत्नी कयादू ही सर्वोत्कृष्ट नारायण भक्त होती. नवरा बायकोपैकी एक जण सात्विक आहे. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस त्या कयादूला नारदानं हिरण्यकशिपूच्या घरातून बाहेर नेली त्यावेळेस एका ऋषी आश्रमात ठेवली होती. आणि त्या ऋषी आश्रमामध्ये सातत्यानं हरिनामाचा जाप चालू होता. आणि त्या गर्भात असलेल्या प्रल्हादानं सातत्याने हरिनामाचा जाप ऐकला होता. आणि बाळ गर्भात असताना जर आईने स्वतः हरिनामाचा जाप केला आणि हरिनामाचा जाप जर ऐकला तर ते बाळ सुसंस्कृत आणि सात्विक निघतं. अभिमन्यू गर्भात आहे सुभद्रेच्या. भगवान कृष्ण मामा आहेत. चक्रव्यूहात कसं शिरायचं शिकवलं गर्भात असताना, पण बाहेर निघायचं शिकवलं नाही.
गर्भसंस्कार. आई जर ज्ञानेश्वरी वाचत असेल, गाथा वाचत असेल, मुखानं रामनाम घेत असेल, तर बाळही रामनाम घेणारच निघतं. गरोदर बायांनी लक्षात ठेवावं, मुखानं सातत्यानं रामनाम घ्यावं, कथा कीर्तनात बसावं, ज्ञानेश्वरी गाथा वाचावी. निश्चित रूपानं रामनाम धारकच आणि सात्विक संतती पोटी येईल. आणि म्हणून हिरण्यकश्यप दुष्ट असूनही प्रल्हादासारखा चांगला मुलगा पोटी आला. सतसंगतीने जीवन बदलतं. बाप दुष्ट आहे, पोटी सगळे दुष्ट मुलं येत नाहीत. दुष्ट बापाला 4 मुलं आहेत, त्यातले 3 दुष्ट आहेत, 1 चांगला निघला. सुदैवानं सत्संगती लाभली, प्रवचनात आला, कीर्तनात आला. सत्वरजतम आपण पालटती करिता भक्ती या विठ्ठलाची, तुकोबाराय बोलतात. हे गुण बदलणारे असतात. दुष्ट मनुष्य पण मुखात नाम धारण केलं, रजतम गुण पळून जातात, सत्वगुण जीवनात उफाळून येतो. सत्व रजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. विठ्ठलाच्या नामानं रजगुण तमगुण पळून जातात आणि जीवनात सत्वगुण येतो. दुष्ट बाळ असतंय पण भक्तीत जर आलं, सत्संगतीत आलं तर ते सात्विक बनतं. पण बाप नालायक असतो, टुकारा असतो, दुष्ट असतो, पण अवलाद चांगली असते. याचं कारण सत्संगती. मुलाला सत्संगती लाभली. आणि म्हणून बाप दुष्ट असूनही कधी कधी पोटी चांगली अवलाद येते, त्याचं हे कारण. आणि बाप चांगला असूनही पोटी नालायक अवलाद येते, त्याचं ते कारण मायबापे वेळ नाही सांभाळली. आणि म्हणून पुत्र हो ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असं जर वाटत असेल, माझं प्रवचनच आजचं एवढ्याच विषयावर आहे की पोटी चांगली अवलाद येणं ही बापाची सर्वात श्रीमंती आहे, सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि प्रत्येक बापाला वाटतं की माझ्या पोटी चांगली अवलाद यावी. पोटी चांगली अवलाद हीच श्रीमंती आहे. बाप जगतो त्या अवलादेसाठी. मी याच एका केंद्रबिंदूच्या भोवताली फिरतोय की पोटी चांगली अवलाद येणं ही बापाची सर्वात मोठी श्रीमंती आहे. जसा आपल्या मुलाचा तिन्ही लोकात झेंडा लागावा, माझा मुलगा माझ्यापेक्षा काकणभर सरस निघावा, माझ्या मुलानं मला सर्व गुणामध्ये जिंकावं, सर्व गुण संपन्न अवलाद पोटी यावी, ही प्रत्येक बापाची इच्छा असते. साध्या माणसाचीच काय घेऊन बसले, देवाची ही इच्छा असते. आणि अर्जुनाच्या रूपाने देवाच्या ठिकाणी ती फळाला आली. आणि म्हणून आपल्या पोटी सात्विक अवलाद येणं ही केवळ आपलीच श्रीमंती नाहीये. पवित्र ते कुळ पावन तो देश जेत हरीचे दास जन्म घेते. तो देश श्रीमंत असतो, तो देश श्रीमंत आहे, ते कुळ श्रीमंत आहे, ते कुळ पावन आहे, पवित्र आहे की ज्या कुळात हरीचे दास जन्माला येतात, नामधारक जन्माला येतात. म्हणून पोटी चांगली अवलाद येणं ही केवळ मायबापाची श्रीमंती नसून देशाची श्रीमंती आहे. देश श्रीमंत होतो. मी पुन्हा सांगतो, देश म्हणजे देशातील दगडमाती नव्हे, देश म्हणजे देशातील सद्गुणी माणसं, चारित्र्यवान माणसं. आणि आपल्या देशाला श्रीमंत करायचं तर चारित्र्यवान सद्गुणी बाळाला जन्म द्या. आणि चारित्र्यवान सद्गुणी सात्विक बाळाला जन्म द्यायचा असेल तर आधी तुम्हाला सात्विक बनावं लागेल. आणि सात्विक बनायचं असेल तर तुम्हाला मुखात हरिनाम धारण करावं लागेल. मुखात हरिनाम तर जीवनात सत्वगुण, जीवनात सत्वगुण तरच पोटी सत्वगुणी अवलाद. आणि पोटी सत्वगुणी अवलाद ही बापाची सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की तुम्हाला वाटतं की माझा मुलगा माझ्यापेक्षा काकांवर सरस निघावा, माझा मुलगा माझ्यापेक्षा वरचढ निघावा, माझा मुलगा माझ्यापेक्षा सर्व गुण संपन्न निघावा, तर तुम्ही सत्वगुणी बना, नामधारक बना. ही तुमची इच्छा जरूर पूर्ण होईल की जी देवाच्या ठिकाणी पूर्ण झाली आणि तुमचीही पूर्ण होईल. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत, आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळा आली. पुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जय वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन.
किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी भजी जो आदि पुरुकी आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय द्रष्टा हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो पुंडलिक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।